नमस्कार. सगळे गंभीर का बसलेत? अजिबात नाही. आई काय झालं? काय छान आनंदाचा क्षण आहे की नाही? हो हा हो बरोबर. ही सगळी धावपळ कोणी केली हो? लग्नपत्रिका छापणं सगळी मीच केलेली आहे आणि अर्धी हेल्प माझ्या भावाची आहे. हो. भाऊ आहे, वहिनी. पण तुम्ही मोठे असल्यामुळे सगळी जबाबदारी सगळं मलाच तुम्हाला घ्यावी करावं. लागली. बरोबर. आई मुलीबद्दल सांगा जरा. मुलीचा स्वभाव कसा आहे, काय आहे, शाळेत कशी होती? मुलीचा स्वभाव चांगला आहे. हो. मग आता लग्न करून जाणार, इतकं सगळं जबाबदारीने हे सगळं करणारी ताई लग्न करून जाणार म्हटल्यानंतर दडपण आलंय का? मोठी एवढी लहानाची मोठी झाली आता केली ती आता सासरी जाणार त्यामुळे खूप वाईट वाटतं. मोठा आधार आहे. मोठा हात आहे वडिलांच्या नंतर तर माझाच आहे. इच्छाच आता. हो ना. घाबरू नका. लग्नानंतर सुद्धा तितक्याच आपलेपणाने ती करेल सगळ्या भावंडांचं. हा हां हां तुम्हाला तेच टेन्शन आहे ना माऊली? हा? काही काळजी करू नका. हा आई हो सगळं व्यवस्थित करणार. मुलासारखा जावई मिळालाय. हो हा घरची माणसं सगळी चांगली. चांगली मिळाली आहे. चांगलं घर मिळालं. तुमच्या मेहनतीला किती छान फळ आलेलं आहे. हो की नाही? हो मग इतका छान संस्कार केलाय तुम्ही. ते जावई पण किती चांगले आहेत तुम्ही बघितलं ना? हो चांगले. एवढी बोलते मुलगी तुमची पण काय बोलतात का ते? नाही की नाही? हसत हसत सहन करतात की नाही? हो हा मग काय काळजी करू नका तुम्ही. मी काहीच बोलत नाही. सासूबाई तुमचं काय म्हणणं आहे? काय नाही, सुंदर आहे मुलगी. हो की नाही? छान संस्कारात वाढलेली आहे. हो. जबाबदारीची जाणीव आहे. हा तेच आम्ही तिथं बघितलं. कारण एकुलता एक मुलगा आहे. म्हटलं जबाबदारीने जर करेल तर हीच करेल माझ्या नंतर. आणि मी असले तरी पण बरोबर. आमचं तेवढीच इच्छा आहे की तिने सगळं सांभाळावं. हो. हा मग आई काय सांगणार तुम्ही मुलीला आता लग्न करून चालली आहे तर? मुलीला सांगणार की तू चांगली सासू सासऱ्यांची चांगली वाग, सुखान संसार चांगला कर. जशी आम्हाला सांभाळते तशी सासू सासू सांभाळ. काय म्हणणार आहे ताई तू आता? काय बोलणार सांग. या सगळ्या आठवणी दाटतात. काय मिस करशील या घरातलं सगळं तू? खूपच काही मिस करणार आहे. माझ्या भावंड, माझी आई. पण सगळ्यांना आनंद आहे की नाही की आपल्या ताईचं चांगलं होत आहे. मिस करणं स्वाभाविक आहे कारण या घरातल्या सगळ्या आठवणी आहेत. तुम्ही सगळ्यांनी सुखदुःखाचे प्रत्येक क्षण असे एकत्रित छान आनंदात घालवलेले आहेत. भरपूर. रडताना सुद्धा एकमेकाच्या गळ्यात मिठी मारून रडलेले आहात. त्यामुळे चांगलं आहे. पण तुमच्या घरात आल्यानंतर किती प्रसन्नता आहे, किती प्रसन्न वाटलं घर. असंच मला खात्री आहे आमची ताई दिल्या घरी तुमच्या घरी येऊन सुद्धा इतकीच प्रसन्नता घेऊन येईल. हो हा हो आहे मला गॅरंटी. गॅरंटी आहे ना? बरं आता या गप्पा अशाच सुरू राहतील. संपूर्ण परिवाराला भेटायचं आहे, भावंडांना भेटायचं आहे, सगळ्यांना भेटायचं आहे. पण आता ना काय झालंय, ही दुपारची वेळ असल्यामुळे जर छान चहा मिळाला ना तर बरोबर आहे. तेव्हा आता 1 मिनिटात चहा करून आणायचं आहे. हा चला वेळ सुरू करतो. 1 2 3 वेळ सुरू झाली. तीन, 2 1 वेळ संपली. एक कप करून 4 कप केलेत. ह्याच्यात कप शोधणाऱ्याला म्हणजे ह्यात चहा आहे का ओळखा आणि बक्षीस मिळवा अशी नवीन स्कीम लवकरच जाहीर होणार आहे. नाही. तळाला दिसला. कटिंग आहे तो. कटिंग म्हणजे याच्यात एखादा बुडला तर वाचू शकत नाही एवढा भरलाय तो चहा. म्हणून बघ तू काठोकाठ भरलाय. ओ या तुम्ही या इकडे बसा. साधारण केवढा चहा मिळणार आहे तुम्हाला हे मला दाखवायचंय. एका वेळेला 100 माणसं आली ना
तरी सुद्धा पाव लिटर मध्ये चहा होईल. काय जबरदस्त आहे हे. थांबा 1 मिनिट. तुम्हाला हे पिण्यासाठी नाही पंप लावूया का आपण? पंपाने वर चढवून घेऊ चहा. थांबा. इथे काय आहे का यांच्याकडे? मिळालं मला पाहिजे ते. तळाशी आहे ना थांबा. आई नवीन पद्धती. थांबा सासूबाई या. मी तुम्हाला सांगू का, आता जेवढा कपात नाही ना तेवढा इथे ट्रे मध्ये आहे. पण ताईने अगदी भरभरून चहा केलाय. चला 1 2 3 रिसेप्शनला गेल्यासारखंच वाटतंय मला. कसं आहे? आनंद. सुंदर. स्ट्रॉनी पण चांगला चहा कोल्ड्रिंक झालाय. आता असं घ्यायचं. हा? नाही स्ट्रॉनी. सासूबाई लग्न आठवलंय की नाही बाटलीतलं? सुंदर झालंय. हा कसं झालंय? मस्त. कसं झालंय? एकदम छान. एकदम स्ट्रॉनी, एकदम पहिल्या वेळा पहिलं स्ट्रॉनी असं स्ट्रॉंग एवढं सांग सुंदर लागतो. काय प्यायल्यासारखं वाटलं तुम्हाला? खरं सांग चहा. कोल्ड्रिंक चाय प्यायला झालं. वा वा सुंदर चहा झाला होता. खरं सांगतो आमची ताई. थोडक्यात यामधून ताईचा एक काटकसर हा स्वभाव सुद्धा आपल्याला दिसलेला आहे. तो महत्वाचा आहे. गंमत मजा मस्ती बाजूला. त्यामुळे लक्षात ठेवा, लक्ष्मीच्या रूपानं ताई तुमच्या घरात येते. मी सांगितलं ते थेंबे थेंबे तळे साचे करत नाही तिने आनंदाची इमारत उभी केली तर बघा.